नमस्कार। आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं राज्यभर संपूर्ण देशामध्ये नवे संपूर्ण जगामध्ये महिला सक्षमीकरण, महिला संवर्धन, महिला उत्थान या संदर्भामध्ये विविध कार्यक्रमांचं आज आयोजन केलं जातं। महिला शक्ती किंवा महिला चेतना याच्यावर या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होत असतात। एकूणच महिलेचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून हा 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि तोच कार्यक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, जगामध्ये होत आहे। याच निमित्तानं लोकहिंद न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे अबला नाही मी सबला। आणि या कार्यक्रमामध्ये आपण स्त्री काल, आज आणि उद्या या संपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार आहोत। ज्या पद्धतीने आपण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सांगतो की हिंदू धर्म संस्कृती ही जगाच्या जितक्या काही संस्कृती आहेत त्या सर्व संस्कृतीच्या मध्ये अत्युच्च दर्जाची संस्कृती म्हणजे हिंदू धर्म संस्कृती आहे। याचं कारण असं आहे की पुराणाचा जर आपण विचार केला तर पुराणामध्ये आपल्याला संपूर्णपणे स्त्री प्रधान संस्कृती आपल्याला दिसते। मग अगदी आपले जे आपण देव मानतो त्या देवांची सुद्धा ओळख आपण त्याच्या आईच्या नावानं करत असतो, जसे गौरी नंदन, कौशल्यपुत्र, देवकी नंदन, अशा पद्धतीच्या सगळ्या देवांचा उल्लेख हा त्याच्या आईच्या नावानं आपण करत असतो। इतकी स्त्री प्रधान संस्कृती आणि अत्युच्च अशा पद्धतीची दर्जाची संस्कृती हिंदू संस्कृती आहे। आणि मध्यंतरीच्या काही काळामध्ये मात्र पुन्हा स्त्री बंदिवान झाली आणि त्याच्यानंतर मात्र ज्यावेळी पुन्हा 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक दिन आलं आणि त्याच्यामध्ये घटना आली आणि घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्त्रीला समान दर्जा मिळाला। एकूणच आतापर्यंतची जर परिस्थिती बघितली तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कालची स्त्री, आजची स्त्री आणि उद्याची स्त्री काय नेमका बदल असेल, काय नेमका फरक असेल आणि काय करायला हवं, काय नको आणि काय स्वीकारायला हवं या सगळ्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी अबला नाही मी सबला या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेसाठी आपल्या स्टुडिओमध्ये जे आलेले आहेत त्यांची मी ओळख करून देतो। माझ्या शेजारी बसलेल्या आहेत शीलाताई जोशी, लेखिका आहेत, कवी आहेत आणि सामाजिक काम हिरिरीने ते करत असतात। समाजामध्ये जे काही घडतंय किंवा जे बिघडतंय त्याच्यावर भाष्य ते सातत्याने करत असतात। त्या आपल्या या ठिकाणी चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत। दुसऱ्या ज्या आहेत त्या डॉक्टर धनश्री काबडे आहेत। या व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि डॉक्टरकी करता करता समाजामध्ये काहीतरी बदल झाले पाहिजेत आणि स्त्रीच्या संदर्भामध्ये सामाजिक बदल असेल किंवा शैक्षणिक बदल असेल किंवा आरोग्यदायी बदल असेल या संदर्भामध्ये त्यांचं या ठिकाणी काम असतं। त्यानंतर दुसऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत विद्याताई फरटे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहापूर तालुका अध्यक्ष आहेत आणि सामाजिक विविध कार्यक्रम एक विचारधाराच्या माध्यमातून त्या सातत्याने करत असतात। अगदी गाव खेड्यापर्यंत जाऊन त्यातील महिलांचे किंवा तरुणांचे काय दुःख दारिद्र्य याच्यावर ते भाष्य करतात, त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे या संदर्भामध्ये त्यांचं सातत्यानं काम चालू असतं। आणि आणखीन एक पाहुणे आपल्या सोबत आहेत, त्या आहेत मीनाक्षीताई मडके, या भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा संघटक आहेत। त्याचबरोबर त्या एका माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुद्धा आहेत आणि सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने सातत्याने त्यांचा सहभाग असतो। ग्रामीण भागातील आणि आदिवासी भागातील महिलांच्या ज्या काही समस्या आहेत याच्यावर सुद्धा त्यांचं सातत्यानं बोलणं चालू असतं किंवा त्यांच्या योजना, त्यांच्यापर्यंत योजना कशा पोहोचतील किंवा त्यांना खऱ्या अर्थानं प्रवाहामध्ये कसं आणता येईल या संदर्भामध्ये त्यांची सातत्यानं धडपड असते। याच्या सगळ्या मान्यवर या ठिकाणी आलेल्या आहेत। आपल्या सर्वांचं लोकहिंदच्या अबला नाही मी सबला या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो। आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं की पुराणापासून जर आपण विषय घेतला तर पुराणामध्ये स्त्री प्रधान संस्कृती होती। आज चांगल्या पद्धतीने बदल होत आहे आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आपण आता 21व्या शतकामध्ये झेप घेत आहोत आणि राजकीय जर भाष्य करायचं झालं तर राजकीय भाषेमध्ये सुद्धा समान संधी स्त्रीला देण्यात येत आहे। एकूणच या सगळ्या बाबतीमध्ये आपण डोकावण्याच्या अगोदर मला या ठिकाणी प्रत्येकीला एक प्रश्न विचारायचे की काल, आज आणि उद्या या संदर्भामध्ये स्त्रीचा जो बदल झालेला आहे या बदलाकडे तुम्ही कसं बघताय शीलाताई? खरं सांगायचं तर अगदी पौराणिक काळात सुद्धा स्त्रियांना अत्युच्च मान होता। स्त्री ही लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा अशा पद्धतीने तिला म्हटलं जायचं। आणि खरोखरीच आहे, निसर्गाने सुद्धा किंवा ईश्वराने विधात्याने जे निर्माण केलं तर स्त्रीच्या अंगामध्ये सर्व प्रकारची गुणवत्ता दिलेली आहे। त्यामुळे ती खरोखरीच पूर्वीपासून अतिशय मोठ्या ह्याच्यात धरली जायची आणि त्या काळामध्ये जसं मुलांची मुंज केली जायची तशी स्त्रियांची सुद्धा मुंज केली जायची। आणि त्यावेळेस त्यांना ब्रह्मर्षी म्हटलं जायचं, जे ऋषीमुनी किंवा त्या गुरूंच्या आश्रमामध्ये जाऊन जे शिक्षण घ्यायचे त्यांना ब्रह्मर्षी म्हटलं जायचं।
एक त्यांचा मान असा दिला जायचा. आता जे डॉक्टर वगैरे भेटलं जातं त्यांच्यावेळी ब्रह्मर्षी मिळायचे आणि स्त्रियांना ब्रह्मवादिनी भेटलं जायचं. इतका मोठा मान दिला जायचा. पण मधल्या काळामध्ये काही चुकीच्या एकमेकांवर अतिक्रमण वगैरे वगैरे अशा याच्यामुळे स्त्रियांवर अतिक्रमण झाली तर त्यांचे संसार उद्ध्वस्त होतील वगैरे म्हणून स्त्रियांना घरामध्ये ठेवण्यात आलेलं हा त्या काळचा झाला. त्याच्यानंतर मग राजाराम मोहन रॉय किंवा आणखी आगरकर वगैरे ह्या सगळ्या लोकांनी त्या ह्याच्यातून त्यांना बाहेर काढलं. शिक्षण वगैरे दिलं गेलं पाहिजे, त्या समाजामध्ये आल्या पाहिजे त्याप्रमाणे केलं. आणि आज तर बघितलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. सर्व क्षेत्र असं एकही क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रिया नाहीयेत. अगदी कल्पना चावला थेट त्या ग्रहामध्ये थेट मंगळावर गेली होती. इतकं मोठं हल्ली रेल्वे चालवू शकतात, विमान चालवू शकतात, काय वाटतं ते सगळं करू शकतात. सर्व क्षेत्रात आहे. त्यामुळे काल मधल्या काळात आणि आज सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया आहेत. पण तरीही काही प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण नंतर चर्चेला घेऊया. डॉक्टर आपण कसं बघताय या सगळ्या बदलाकडे? जसं आपण बघितलं, जसं शिलाताईंनी सांगितलं की पूर्वीच्या काळी स्त्रियांना मान होता. मधल्या काळामध्ये फार स्त्रियांना शिक्षणापासून पण वंचित राहावं लागलं. त्यानंतर जसं सावित्रीबाई फुले आल्या, महात्मा फुले आले, मुलींना शिक्षणासाठी आग्रह धरला. मुलींनी शिक्षण घेऊ लागल्या. आज शिकून मोठ्या झाल्यात, मोठमोठ्या पदांवर स्त्रिया कामाला आहेत आणि याच्या पुढेही स्त्रिया मोठमोठ्या पदांवर जातील. पण मला असं वाटतं की आतापर्यंत आपण आलो, स्त्रियांनी शिक्षण घेतलं, शिक्षणाच्या दृष्टीने आपण आलो. पण आपली जी पुढची पिढी जी घडवायची ती आपण शिक्षणाबरोबर समाज सुधारणा आणि एन्व्हायरमेंटल सेव्हिंग जी आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि पुढची पिढी त्या दृष्टीने घडवायला हवी असं माझं मत. विद्याताई काय सांगा? असं म्हणतात की नारीची करू नका निंदा, नारी आहे रत्नाची खान आणि तिच्याच पोटी जन्मले रामकृष्ण आणि हनुमान. ही आपली संस्कृती आहे. आणि शिलाताईंनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या काळामध्ये अगदी सरस्वती आपण पाहिलं की सगळे जे महत्वाचे, थोडक्यात म्हणजे महत्वाची जी खाती होती ती महिलांकडे होती. म्हणजे शिक्षण असो किंवा आर्थिक असो, धनाचं असो, लक्ष्मी सुद्धा असो. परंतु त्यानंतर मला वाटतं थोडस कुठेतरी त्याच्यामध्ये बदल झाला. मला वाटतं मनुस्मृतीमुळे कदाचित हे असं झालेलं होतं आणि महिलांना कुठेतरी पुन्हा चूल आणि मूल याच्याकडे यावं लागलं होतं. परंतु सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले यांनी महिलांना त्या चूल आणि मूल याच्यापासून शिक्षणाचा अधिकार त्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना खूप काबाड कष्ट करावे लागले, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली आणि त्या घटनेमध्ये त्यांनी आपल्याला कायदेशीर सर्व अधिकार दिलं आणि मग कुठेतरी महिला या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण पाहतोय की काम करत आहेत. प्रत्येक असं कुठलंच क्षेत्र नाही की जिथे आपल्याला महिला दिसत नाही. परंतु हे सर्व कायद्याने जेव्हा आपल्याला अधिकार दिले तेव्हा खऱ्या अर्थ दृष्टीने मला असं वाटतं की महिला या कुठेतरी सक्षम होताना आज आपल्याला दिसत आहेत. एक शिक्षिका म्हणून तुम्ही या सगळ्या बदलाकडे कसं बघताय? मी तर सांगेन आजचा जो दिवस आपण साजरा करतो तो महिलांनी महिलांच्या हक्कासाठी दिलेला लढा त्याच्या स्मरणार्थ आपण हा दिवस 8 मार्च जागतिक दिन म्हणून साजरा करतो. बघा ताईंनी सांगितलं की पौराणिक काळामध्ये सुद्धा स्त्री अशी एक शक्ती होती की तिला देव सुद्धा वंदन करायचे आणि आजही तीच आहे. असं आजही आता सुधारली, आधुनिक काळातच सुधारली असं काही नाही. पूर्वी पण होती पण ते कसं दाबलं गेलं होतं आणि आता कसं झालेलं आहे, उद्रेक झालेलं आहे. त्याच्यामुळे शैक्षणिक दर्जा वाढलेला आहे. सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा काढून त्यांना पहिल्यांदा महिलांना सुशिक्षित केलं आणि मग आता काय झालेलं आहे, महिला सुशिक्षित झालेली. त्यामुळे ते प्रत्येक लढ्याला ती पुढे येत आहे आणि म्हणून आता प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा डॉक्टर, इंजिनियर म्हणजे राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, सर्व क्षेत्रात महिला पुढे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही पुराणाचा उल्लेख सांगितला की त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा कधी एखादा राक्षस प्रचंडपणे माजायचा आणि मग तो कुठल्या देवाला ऐकत नाही त्यावेळी ते देव सुद्धा नतमस्तक होऊन दुर्गेकडे वगैरे जायचे आणि स्त्री शक्ती किंवा ज्याला आपण दुर्गा म्हणतो म्हणजे सगळ्या क्षेत्रातलं बोलल्यानंतर अगदी लढायांची जरी असेल तरी त्यावेळी सुद्धा दुर्गा मातेला पूजलं जायचं आणि मग किती मोठा राक्षस असो त्याचा नरसंहार करण्याचं काम सुद्धा स्त्री शक्तीने केलेलं आहे. हा सगळा एकूणच बदल आता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अँगलच्या माध्यमातून समाजामध्ये होत आहे. आपण विशेषतः चर्चा करतोय आपल्या संस्कृतीची म्हणजे या महाराष्ट्रातील असेल किंवा या देशातली असेल, या सगळ्या बाबतीमध्ये मोठ्या पद्धतीने बदल होताना दिसतोय. ताई, ज्या पद्धतीनं आपण सांगितलं की पुराणामध्ये सुद्धा स्त्री त्याच ताकदीची होती, मधल्या काळामध्ये थोडासा काळ जर सोडला तर त्याच्यानंतर मात्र आज स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा तशाच पद्धतीचा बदल होत आहे.
नेमका आता ह्या सगळ्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने आपण सांगितलं की स्त्रीला समान दर्जा सुद्धा मिळालेला आहे, स्त्री म्हणून स्त्रीनं आता ज्या पद्धतीनं सगळे क्षेत्र आपण म्हणतो की सगळे क्षेत्र ती पदार्पण करत आहे, तरी सुद्धा जसं आपण म्हणतो की चूल आणि मूलच्या पलीकडे स्त्री बाहेर पडली, परंतु तरी सुद्धा तिला वाटतं की माझं जे संसार आहे तो माझी नवरा असेल, माझी मुलं असेल, हा माझा प्रमुख आहे. याच्या पलीकडे म्हणजे ज्या पद्धतीने आपण उदाहरणं देतो, पण ती उदाहरणं सुद्धा आपण हातावर मोजता येतील इतकी उदाहरणं देतो. खरं म्हणजे इतकं स्वातंत्र्य आता स्त्रीला मिळालेलं आहे, तर स्त्रीने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झेप घ्यायला हवी. तर या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं स्त्रीने आता नवीन युगाला सामोरं गेलं पाहिजे, काय वाटतं? स्त्रीने सामोरं जायचं हा खरा तसा फार मोठा भाग आहे असं नाही, पण आज कुठल्या स्त्रीला जर भीती वाटत असेल कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर, म्हणजे आता रश्मी करंदीकर पोलीस इन्स्पेक्टर होती, किंवा अश्विनी जोशी ही कलेक्टर होती, किंवा अन्य आणखी अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या असुदे, किंवा एखाद्या कॉलेजची एखादी प्रिन्सिपल असेल किंवा काय असेल, यांना जेव्हा दिवसाच्या व्यतिरिक्तचा वेळ असेल किंवा एकटं दुपटाचा वेळ असेल तर त्यांच्यावर बलात्काराचा फार मोठा एक ताण येतो म्हणा किंवा शक्यता असतात अशी एक असते. तर यासाठी आपण आता काय करायला पाहिजे ही आज नितांत विचार करण्याची बाब आहे. कारण क्षेत्र पालक्रांत करता येतं, शिक्षण घेता येतं, त्याचे अनुभव घेता येतात, अनुभव घेऊन त्याच्यामध्ये पदार्पण करता येतं, निरनिराळ्या अनुभवाने माणूस अधिकारी शहाणा होत जातो. कुठे काय कसं अनुभव त्याला सामोरं जायचं हे त्याला कळायला येतं. कारण ईश्वराने मुळातच तिला खूप बुद्धिमानच केलेलं आहे. कारण तिला नुसतं एकच नाही, फक्त संसार सांभाळायचं नाही, तर संपूर्ण जगाचं जे आहे ती पुनरुत्पादन आणि त्याला परत सांभाळून या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागतात. आता आपण झाशीच्या राणी वगैरे वगैरे या सगळ्या बघितल्या, सगळ्या क्षेत्रात आहेत त्या. पण आजची जी परिस्थिती आहे ती अतिशय भयानक आहे की प्रत्येक ठिकाणी आज पेपर उलगडला तर जे चित्र दिसतं ते एक मनाला अतिशय क्लेशकारक तर असतंच, पण एक प्रकारची अशी घाणेरडी प्रवृत्ती समोर येते. तर ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आता तरुणांचं नवे नवे सगळ्या पुरुषांचं सुद्धा, म्हणून माझं असं म्हणणं आहे की स्त्रियांना मोठं केलं हे छानच आहे, किंबहुना त्या मोठ्याच आहेत, फक्त त्यांना संधी मिळत गेलेली आहे, त्यांचं त्या चीज करतायत. पण येणारा जो त्यांच्यावर येणारा अतिप्रसंग असतो तो आपण सावरण्याच्या दृष्टीने सगळ्या पुरुषांचं एक मानसिक प्रभावी प्रबोधन असं केलं गेलं पाहिजे आणि ते करणं अत्यावश्यक आहे. ते जर केलं गेलं तर स्त्री आणि पुरुष कुठल्याही काळात एकत्र आले तर कुणालाही भीतीचं कारण मिळणार. त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करू शकाल, बरोबर, ते होणं अत्यावश्यक. अत्यंत महत्वाचा मुद्दा शिलाताईंनी या ठिकाणी काढलेला आहे. स्त्री आता स्वातंत्र्य मिळाले, अधिकार मिळाले, त्याचा वापर करून ती पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करते, परंतु समाजामध्ये जी पुरुषांची जी मानसिकता आहे खऱ्या अर्थानं त्या मानसिकतेमध्ये बदल होणं अत्यंत आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थानं समाजामध्ये बदल होऊन आणि स्त्री चांगल्या पद्धतीनं या देशासाठी, या राज्यासाठी किंवा ज्या ठिकाणी ती काम करते त्या ठिकाणी ती चांगल्या पद्धतीचं योगदान देऊ शकते. हा एक महत्वाचा मुद्दा या चर्चेमध्ये निघाला. चर्चा अशीच आपण चालू ठेवणार आहोत. छोटासा एक ब्रेक घेतो. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकहित न्यूज. साज आमचा, आवाज तुमचा. नमस्कार, मी सौ रश्मी रविकांत निमसे, ठाणा ग्रामीणची शिवसेनेची जिल्हा प्रमुख. या अनुषंगाने आज 8 मार्च 2018च्या निमित्ताने जागतिक महिला दिन असल्या कारणाने मी सर्व माझ्या शिवसैनिक व अन्य इतर महिला वर्गांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. नमस्कार, लोकहितच्या अबला नाही मी सबला या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत शिलाताई जोशी, डॉक्टर धनश्री काबडे, विद्याताई फर्डे, मीनाक्षी मडके. आपण चर्चा करत आहोत अबला नाही मी सबला आहे. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी शिलाताईने एक सुंदर असा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं काय करायचं असेल, स्त्रीच्या माध्यमातून व्हायचं असेल तर पुरुषाची मानसिकता खऱ्या अर्थानं बदल होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुरुषांनी सुद्धा बदल करावा हा एक मुद्दा या ठिकाणी चर्चेला आला होता. डॉक्टर धनश्री काबडे आहेत आपल्या चर्चेमध्ये. त्यांना मला असं विचारायचं की आजच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने हा मुद्दा आला, या मुद्द्याला अनुसरून एक आरोग्य किंवा सशक्त महिला जर तयार व्हायची असेल तर त्या संदर्भामध्ये महिलांनी स्वतःच्या आरोग्याविषयी कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे? महिला या सशक्त असतातच. आरोग्याची काळजी म्हणजे जसं रेग्युलर आपलं पूर्ण आहार आहे, जी आपली
इंडियन थाळी, इंडियन ताट जे म्हटलं जातं ते पूर्ण न्यूट्रिशननी परिपूर्ण असं असतं. चपाती, भाजी, वरण, भात, आमटी, लोणचं, लिंबू, पापड, हे जे काही आपली पूर्वी परंपरापासून जे काही ताट आलेलं आहे ते एक आदर्श थाळीच आहे की जी जगापुढे आता आलेली आहे. आणि जगातून खूप म्हणजे जगातून असे रिसर्च केले जातात की ही इंडियन लोक एवढी हेल्दी का असतात, कारण आपण ती परिपूर्ण थाळी आपल्या रोजच्या आहारामध्ये त्याचा समावेश असतो, त्याच्यामुळे इंडियन लोक ही हेल्दी असतात जागतिक दृष्ट्या. पण हल्ली जसं आपण बघतोय की बाहेरचं फॅट खूप आलेलं आहे की बर्गर, पिझ्झा हे खूप खाण्यामध्ये येतात. त्याच्यामुळे कसं होतं की मुलांना दोघांनाही हल्ली पाळी येण्याचं प्रमाण मुलींमध्ये ही खूप लवकर चालू झालंय. जसं मुली 5वी 6वीला असताना पाळी येण्याचं प्रमाण त्यांना चालू होतं, जनरली पाळी येऊन जाते. पूर्वीच्या काळी ते मुली 9वी 10वी पर्यंत असायच्या. त्यामुळे काय व्हायचं, पूर्वीच्या काळी मुली मेंटली थोड्या प्रिपेअर असायच्या. हल्ली असं नसतं, हल्ली त्या अगदी अजाण असतात आणि त्याच वेळेत त्यांना पाळी येऊन जाते. आणि मग अशा वेळी काय होतं की आपल्या समाजामध्ये स्पेशली पाळी येणं, पाळी म्हणजे काय तर तिला दुसरा पर्यायी वर्ड असा आहे की अडचण. तर हा जो शब्द आहे ना तो मला वाटतं तो कुठेतरी मला खटकतो. त्याला आपण अडचण म्हणता कामा नये. ती स्त्रीची मुलाला जन्माला घालण्याची एक शक्ती देवाने तिला दिलेली आहे, तर तिचं आपण मोकळ्या मनाने स्वागत करायला हवं आणि ह्या विषयावर मनमोकळेपणाने बोलायला हवं. जसं आपल्या मुली वयात येताना आईंनी शाळांमध्ये खूप प्रकारे लैंगिक शिक्षण दिलं जातं, ह्या विषयावर चर्चा होतात, मी सुद्धा जाते, लेक्चर्स देते. पण बाहेर जाऊन आमच्या शाळेमध्ये येऊन एखाद्या टीचरने आम्हाला सांगणं आणि घरी आईने मुलीला सांगणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण मुलींच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात. आता माझ्याकडे पण बऱ्याचशा ज्या आया असतात ते घेऊन येतात की बाबा आमच्या मुलीला पाळी आलेली आहे मॅडम, तर तुम्ही जरा त्यांना सांगा प्लीज. पण काय असतं, ह्या मुलींना सुरुवातीला व्यक्त नाही होत आणि मग नंतर हळूहळू जसं पहिल्या वेळेस आल्या काही बोलणार नाही, दुसऱ्या वेळेस आल्या काही बोलणार नाही, मग एखाद दिवस आहे ना आईला टाळून येतात आणि मग खूप सारे प्रश्न त्यांच्या मनात असतात. जर की हे असं का, हे असं का, हे असं कशामुळे, त्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं जर आईनेच मनमोकळेपणाने मुलींना दिली ना तर खूप बरं होईल. आणि त्या दृष्टीने की ही जी कल्पना आहे मुलींना आपण जशी देतो ना त्याचबरोबर ह्या गोष्टीची कल्पना ही आपल्या मुलांना सुद्धा द्यायला हवी की ही जी मुलगी आहे तिला वयात येताना ह्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तर जी जशी तुमची लहानपणापासूनची मैत्रीण आहे ती पुढे जाऊन तशीच तुमची मैत्रीण राहणार आहे. पण ह्या काळामध्ये तिला ह्या गोष्टींची गरज असते मानसिकदृष्ट्या. तुम्ही ह्या काळामध्ये तिची चेष्टा मस्करी न करता तुम्ही सगळ्यांनी तिला सपोर्ट करायला हवा. जर समजा हा विचार झाला ना तर जसं शिलाताईंनी म्हटलं की बलात्काराचा जो विषय आहे ना तो कुठेतरी आपल्याला त्याला आळा घालता येऊ शकतो की त्या दृष्टीने आपलं लैंगिक शिक्षण या विषयावर पण स्पष्टपणे मुलांमध्ये घरी फ्रीली बोलता आलं पाहिजे. ते विषय आपण लपवून ठेवतो आणि मग काय होतं मुलांना न समजल्यामुळे कुठल्या तरी मार्गाने काहीतरी कारणाने हे नक्की काय कसं काय मग ते मार्ग वेगवेगळे चुकीचे निवडले जातात आणि मग त्याच्यातून मग ती वासना निर्माण होणं किंवा बलात्काराचे प्रकार हे जास्त घडत जातात. अगदी म्हणजे ज्या पद्धतीनं या ठिकाणी एक संदेश दिलाय म्हणजे लैंगिक शिक्षण खरंच खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपलं मुलगी असेल किंवा मुलगा असेल जेव्हा तो वयात येतो त्यावेळी मग आपण आई वडिलांनी त्याचा मित्र होण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि ज्या दिवशी त्या मुलीला किंवा मुलीला वाटेल की माझी आई ही माझी मैत्रीण आहे तर ती सगळ्या 100%. आणि पूर्वीच्या काही संस्कृतामध्ये एक सुभाषित होतं की लहान मुलं असताना त्याचं प्रेम करायचं असतो, 10 वर्षापर्यंत मारायचं असतं आणि 16व्या वर्षी मित्राप्रमाणे वागायचं असतं. पण ते वय जे आहे ते पूर्वीचं होतं. तर आता मला वाटतं की आपण 12व्या वर्षापासूनच मुलांशी मित्रत्वाने वागायला काही हरकत नाही. त्या दृष्टीने मग ते सगळे तुम्ही आता असं मत मांडलं की त्या आयांनी त्या मुलींना सगळं हे सांगितलं पाहिजे, परंतु जर त्या आईचीच मानसिकता नसेल हे सर्व स्वीकारायचं तर ती आपल्या मुलीपर्यंत हे सर्व कसं नेणार. आणि ग्रामीण भागातील जो प्रश्न आहे ना तो हा खूप मोठा आहे की अडचण आल्यानंतर त्या महिलांना 5-5 दिवस घरातून स्वयंपाकघरातून परमिशन दिलं जात नाही. मग अशा आई ज्या असतील त्या मुलींपर्यंत नाही हे सर्व पोहोचू शकत. आणि म्हणून महिलांचं कुठेतरी मला वाटतं की मानसिक दृष्ट्या त्यांना सक्षम करणं करायला हवं. पण कसं आहे की जो एक गॅप असतो जनरेशन गॅप असतो. पण आता मला असं वाटतं की आपण आपल्या मुलींना देऊ शकतो. माझी मुलगी लहान आहे पण मी तिच्याशी सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने शेअर करते बोलते.
की जसं आहे की आपण आहोत, पण आपण जर करू तर आपल्या बघून आपल्या येणाऱ्या, आपलं बघून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या महिला, त्यांच्या आजूबाजूला महिला असणाऱ्या महिला, जसं आता आपण जातो, आपण कुठल्या ठिकाणी समाजकार्य करायला गेलो तर त्यावेळी स्पेशली त्या महिलांना वेगळं घेऊन त्यांना सांगता आलं पाहिजे की बाबा तुम्ही तुमच्या मुलींशी या प्रकारे बोला, तुम्ही त्यांच्याशी ह्या प्रकारे क्लिअर व्हा. आपण समाजासाठी खूप ठिकाणी जातो, अगदी आदिवासी पाड्यांमध्ये जातो, खेड्यांमध्ये जातो, मग त्यावेळी स्पेशली एखादा वेगळा कॅम्प घेऊन किंवा छोटासा अर्धा तासाचा जरी वेळ आपण त्या महिलांना दिला आणि त्यांना जर मोकळं व्हायला सांगितलं ना तर याचा मला वाटतं खूप चांगला परिणाम आपल्याला दिसतो. आणि विद्याताईंनी जो मुद्दा काढला त्या मुद्द्याला अनुसरून सांगू इच्छितो. अक्षय कुमारचा एक सुंदर पिक्चर आलेला आहे पॅडमॅन, याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं या संदर्भामध्ये शिक्षण दिलेलं आहे. तर जशी आपल्याला अडचण आहे तर तसा सगळ्याच महिलांनी जर हा पिक्चर बघितला तर बरेचसे प्रश्न तो पिक्चर बघूनच सुटू शकतील. म्हणजे अगदी फ्रीपणे आपण आपल्या मुलींशी मुलांशी बोलू शकतो. तर या अशा पद्धतीनं म्हणजे जो शिक्षण आहे तो शिक्षण अगदी गावखेड्यापर्यंत पोहोचू शकतं. आणि ज्या पद्धतीने आपण सांगितलं तो मुद्दाच खरा आहे. म्हणजे हे शिक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अशा काही घटना आहेत त्या घडत राहणार. ताई, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आता जसं आपण सांगितलं की पूर्वी स्त्रीला शिक्षण नव्हतं, परंतु महात्मा फुलेंनी किंवा सावित्रीबाई फुलेंनी सगळी दारं खुली करून दिली आणि मग एक एक क्षेत्रामध्ये महिला पुढे गेली. आज शिक्षणासारख्या माध्यमातून म्हणजे तिलाच शिक्षण नव्हतं, आज असं आहे की महिला आता शिक्षण देऊ लागते. जसं तुम्ही आज एका मुख्याध्यापिका आहात माध्यमिक शाळेच्या. हा सगळा जो बदल आहे या बदलाच्या माध्यमातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण म्हणतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे वगैरे. तुमची शाळा पण ग्रामीण भागातली आहे. काय तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे तुम्ही एकंदरीत हा सगळं करत असताना मुलींशी वगैरे बोलता किंवा मुलींच्या बाबतीमध्ये सगळं होत असताना तुम्हाला कशा पद्धतीचा अनुभव येतो, काय अडचणी वाटतात? कसं आहे ते ग्रामीण भागातील आदिवासी भागातील मुली आहेत त्यांना म्हणजे माहिती काहीच नसते. आता स्थायीने आरोग्याविषयी सांगितलं, मग अशा वेळेस आम्ही काय करतो की आरोग्य खात्यातल्या ज्या महिला आहेत कर्मचारी त्यांना बोलून किशोरवयीन मुलींना ते आम्ही शिक्षण देतो त्या संदर्भामध्ये. आणि मग त्या संदर्भामध्ये ते शिक्षण देऊन त्यांना परिपूर्ण माहिती आम्ही ते वर्षाच्या 2-3 वेळा त्यांना ते ट्रेनिंग देतो आणि त्याद्वारे मुलींना ते आम्ही माहिती जाणून देतो की अशा पद्धतीने असं ते सर्व करून सांगतो. आणि आपण म्हणतो की आपला विषय असा आहे की अबला नाही मी सबला. म्हणजे कधी कधी असे प्रश्न पडतात किंवा ज्या पद्धतीने ताई आपण विषय सांगितला की अनेक ठिकाणी ती अत्यंत उच्च दर्जाची अधिकारी असते तरी सुद्धा तिला अशा पद्धतीच्या अडचणी येतात आणि उदाहरणं सुद्धा आपण काही या ठिकाणी नमूद केली. या सगळ्या बाबतीमध्ये आता स्वयंस्फूर्तीनं जसं आपण अगदी शासकीय स्तरावर सुद्धा बरेचसे सबलीकरणाचे किंवा सक्षमीकरणाचे कार्यक्रम वगैरे राबवले जातात. एकूणच जोपर्यंत ह्या योजना ज्या आहेत ह्या योजना जोपर्यंत लोक चळवळ होत नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने ती लोकांपर्यंत उतरू शकत नाही. म्हणजे बऱ्याचशा असं आपल्याला वाटतं की स्त्री शिक्षण द्यायचं आहे म्हणून एखादी योजना करायची. बऱ्याच योजना ह्या कागदामध्ये तयार केलेल्या असतात, प्रत्यक्षामध्ये त्याचं काही होत नाही. तर या योजना लोक चळवळ व्हाव्यात. म्हणजे जसं समजा आर्थिक दृष्ट्या आता बचत गट आले, भरपूर बचत गट झाले, पण खऱ्या अर्थानं पुन्हा प्रश्न निर्माण होतो की खरंच महिला आर्थिक सक्षम झाली का? तर अजूनही तो प्रश्न अधांतरित आहे किंवा त्याचं उत्तर अजून मिळत नाही. किंवा लैंगिक शिक्षण सारखं असेल किंवा सगळ्याच बाबतीमध्ये स्त्रीचं उत्थान व्हावं या दृष्टिकोनातून असेल. योजना येतात परंतु त्या योजना प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी किंवा त्या राबवल्या जात नाही. यासाठी नेमकं आपण कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे? विद्याताई, तुम्ही काय सांगा? बचत गटाचं तुम्ही काम करता, तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून आज महिला पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, कुठेतरी त्या गुंतवणूक करत आहेत. असं म्हणतात की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. महिला या काय करत असतात आणि बचत कशी करायची हे आपण सर्वांना माहिती आहे की हे महिलांकडूनच शिकलं पाहिजे आणि महिला ते करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कुठेतरी असं म्हणतात की समाजाची 2 चाके आहेत, स्त्री आणि पुरुष, परंतु एक चाक कुठेतरी आपल्याला कुठेतरी थोडासा का होईना पण तो मागेच पडलेला दिसतो. बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महिला काय करत असतात, आपला धनसंचय करत असतात. परंतु ज्या दृष्टीने त्यांनी पुढे जाण्यासाठी एखादा उद्योग व्यवसाय हा जो त्यांनी करायला पाहिजे तो तेवढा मोठ्या प्रमाणावर होत नाही. फक्त काय होतं की पैसे भरायचे आणि महिन्याला फक्त आपण एखादे अध्यक्ष असणार तिच्याकडे पैसे द्यायचे, ते फक्त बँकेत ठेवणार, पुन्हा आपल्याला लागल्यावर काढणार. परंतु मला असं वाटतं की महिलांनी स्वतःहून आपल्याला एखादा उद्योग किंवा एखादा व्यवसाय, ग्रामीण भागातील महिलांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी कसं असतं घरातली धुनी भांडी सगळं करून, परंतु 2-3 तास त्यांची महिलांमध्ये खूप सुप्त गुण असतात.
आणि त्या सुप्त गुणांना फक्त त्यांनी त्यांच्या विचारांची कृतीची जोड दिली पाहिजे आणि त्यातून त्यांनी आपली जी काही आपल्यामध्ये कला असेल ती कला त्यांनी अवगत करण्यासाठी पुढचा प्रयत्न करणे गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं ही जी सिस्टीम आहे या योजना राबवण्याची, या सिस्टीम मध्ये बदल होणं आवश्यक आहे? सिस्टीम मध्ये बदल होणं आवश्यक आहे, कारण योजना खूप चांगल्या आहेत परंतु त्या कागदोपत्रीच राहतात आणि कुठेतरी त्या महिलांपर्यंत योजना पोहोचत नाहीत किंवा पोहोचल्या तरी त्यांचा पूर्णपणे फायदा या महिलांपर्यंत होत नाही. अबला नाही मी सबला हा विषय घेऊन आपण या ठिकाणी चर्चा करतो. मी शेवटचा एक प्रश्न प्रत्येकांना विचारणार आहे. ज्या पद्धतीने आपण अगदी पुराणापासून विषय घेतला आणि खऱ्या अर्थानं ही सगळी चर्चा केल्यानंतर आपण लक्षात घेतलं की खरोखर स्त्री सबला आहे. काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं सुद्धा शोधण्याचा प्रयत्न होईल आणि त्या दृष्टिकोनातून काही बदल सुद्धा अपेक्षित आहे. परंतु एक आज 8 मार्च आहे, आज महिलांचा गौरव होतोय. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की एखादी जयंती किंवा पुण्यतिथी असेल तेवढ्या पुरतं त्या दिवसाचं महत्त्व आपण जाणतो आणि दुसऱ्या दिवसापासून येरे माझ्या मागल्या अशाच पद्धतीचं होतं. याच्यामध्ये बदल जर करायचा असेल तर तो दोन्ही बाजूनी करणं आवश्यक आहे. तशा पद्धतीनं स्त्री सुद्धा बदल आवश्यक आहे आणि स्त्रीच्या अनुषंगाने तिचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून जे काही घडामोडी आहेत किंवा जो आजूबाजूचा परिसर आहे किंवा आजूबाजूची माणसं आहेत यांनी सुद्धा तशा पद्धतीचा बदल करणं आवश्यक आहे. आजच्या दिवशी महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टिकोनातून एकूणच महिलांना आणि पुरुषांना सुद्धा काय संदेश आहे? असं म्हटलं जातं ना, मगाशी विद्यार्थ्यांनी सांगितलं की महिला आणि पुरुष एका चाकाची रथाची दोन चाके, रथाची 2 चाके. तर त्यासाठी पुरुषांनी पण महिलेला सांभाळून घेतलं गेलं पाहिजे आणि तीच गोष्ट स्त्रियांनी सुद्धा पुरुषांना सांभाळून घेतलं गेलं पाहिजे. हे संपूर्ण कुटुंबाने म्हणजे आई, वडील, सासू, सासरे, नणंदा हे सगळ्यांनीच हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे. तरच ते कुटुंब उत्तम प्रकारे चालू राहील. असं जर झालं नाही तर हल्ली आपण वारंवार बघतो की घटस्फोटाच्या क्रिया प्रचंड वाढलेल्या आहेत. कोणीतरी कोणाविरुद्ध तरी काहीतरी गाऱ्हाण करतात आणि ते गाऱ्हाण केलं की त्या गाऱ्हाणाचाच फक्त महत्वाचा मुद्दा धरून घटस्फोट मागण्याची केली जाते. तर या ठिकाणी घटस्फोट होणार नाही अशा पद्धतीने. आणि खरंच होतं, पूर्वी घटस्फोट इतके होत नव्हते, आता क्षुल्लक कारण सुद्धा पुरेसं होतं. तर कायदे कितीही जरी निघाले तरी त्याचा वस्तुतः काही उपयोग होत नव्हतो. वर्षानुवर्ष केसेस चालू राहतात आणि प्रत्यक्षात हातात काहीही पडत नाही. अशा माझ्या अनेक मैत्रिणी आहेत की ज्यांच्या घरामध्ये हे अशाच प्रकारचं चालू आहे. तर ह्याच्यापेक्षा सुद्धा संसार उत्तम कसा राहील या दृष्टीने सगळ्यांच्या एक प्रकारचं प्रबोधन म्हणा किंवा मानसिकता तयार झाली पाहिजे. तर ती होण्यासाठी आपण काय काय करू शकू? पूर्वी असं होतं की कीर्तनं असायची, कथा असायच्या, त्याच्यातून काही ना काहीतरी उद्बोधक कसं असायचं आणि ते सांगितलं जायचं, त्याप्रमाणे खरंच पाळलं जायचं. तर ते आता आपण सांगू शक्य नाहीये. पण आता शाळा निघालेल्या आहेत, शाळांमधून वगैरे सुद्धा अशा प्रकारच्या उद्बोधक कथा या वारंवार दिसल्या गेल्या पाहिजे. म्हणजे मग ह्या प्रकारचं जे कुटुंब सांभाळणं, कारण कुटुंब संस्था ज्यावेळेस नव्हती तोपर्यंत माणसं जनावरांसारखे मोठमोठाले ग्रुप पुरुषांचे आणि स्त्रियांचे ते कसेही राहत असायचे आदिवासी काळात. तो आदिवासी काळ गेला, त्याच्यानंतर काळ खूप बदलत गेला. आज पुन्हा तशी अवस्था येते की काय? आणि असंच झालेलं आहे की पुरुषांच्या ह्याच्यामुळे एक प्रवृत्ती खाण्याडी आलेली असल्यामुळे स्त्रियांवर काही ना काहीतरी आरोप करायचे, स्वतः कसंही वागायचं. माझा एक मध्यंतरी एक लेख आला होता सकाळमध्ये, त्यामध्ये मी असं एक सांगितलं होतं की ईश्वराने, आता सांगणं कसं काय वाटतं तुम्हाला बघा, पण पशुला शेपटी दिली दिसते आणि माणसाला बुद्धी दिली दिसते. तर बुद्धीने एकत्र कसं राहता येईल, काय कसं करता येईल, आपला संसार हा आपणही चांगला राहायचं, आपली मुलंही चांगली राहिली पाहिजे, त्यांनीही नाव कमवलं पाहिजे, त्यांनी आपलं स्वतःचं हित, समाजाचं हित आणि देशाचं सुद्धा हित केलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीचं काय करता येईल ह्याच्याप्रमाणे प्रत्येकाने विचार केला गेला पाहिजे. समाजाचं सुद्धा अशाच प्रकारचं उद्बोधन झालं पाहिजे आणि चांगलं सगळं वातावरण निर्माण झालं पाहिजे. डॉक्टर काय सांगा? जसं सांगितलं, प्रबोधन झालं पाहिजे. महिला आहेत, आजच्या काळातल्या महिला सक्षम आहेत, ते शिक्षण घेतलेले आहेत आणि ती पुढची पिढी नक्की सुसंस्कृत पुढची पिढी घडवणार आहेत. पण मला असं वाटतं की ह्या दृष्टीने सुसंस्कृत घडवण्याच्या बरोबर आपण जे आपलं एन्व्हायरमेंट आहे, आपण आता बघतोय की सध्या ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण खूप वाढलंय, त्या दृष्टीने आपण आपल्या मुलांना आत्तापासून ट्रेन करायला हवं. जे आपण सुसंस्कृतीकरणाची, जी आपली संस्कृतीची शिक्षण देतो ना, त्याबरोबर आपण
ह्या पुढे जाऊन आपल्या मुलांना, आपल्या पिढीला ज्या गोष्टींना सफर करायला लागणार आहे ना, त्याच्यापासून आपण त्यांना कुठेतरी का होईना थोडंफार वाचवायला हवं. त्या दृष्टीने त्यांना शिक्षण देण्याची गरज आहे की जसं प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कमी प्रमाणामध्ये वापर करणं, किंवा पाणी टंचाई असेल पाणी कशा प्रकारे आपण योग्य प्रकारे वापरू शकतो, किंवा पाण्याचं संवर्धन कसं करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे, किंवा शेतामध्ये नाही अवकाळी पाऊस येतो, शेती आहे, तर त्याची जी वेगवेगळी तंत्र आहेत ती आपण वापरून पुढची पिढी, किंवा माझा मुलगा फक्त डॉक्टर आणि इंजिनियर याच्या पलीकडे जाऊन आपण एन्व्हायरमेंट सेव्ह करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करू शकतो, मला वाटतं ह्या दृष्टीने प्रयत्न. आज आपण पाहतो की आपण कितीही म्हटलं आपला देश विकासाच्या प्रगतीपथावर आहे, विकसित होत आहे, परंतु कुठेतरी आपल्याला एक समस्या खूप मोठ्या प्रमाणावर जाणवते आणि ती म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. आणि मला इथे विशेष करून आज जागतिक महिला दिनानिमित्त मी सांगू इच्छिते सर्वांना की स्त्री भ्रूण हत्या कशी थांबेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज आपला महाराष्ट्र आपण म्हणतोय शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, परंतु याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा आमच्या तरुण एखाद्या मुलीवर विनयभंग करताना आम्हाला दिसतो, छेडछाड करताना दिसतो, कुठेतरी बलात्कार करताना दिसतो, तेव्हा आम्हाला खेदाने असं म्हणावंसं वाटतं की मग आपण आपलं राष्ट्रप्रेम, महाराष्ट्रावरचं प्रेम फक्त महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यापुरतीच मर्यादित ठेवायचा का? की त्या पलीकडे जाऊन जेव्हा आम्ही आमच्या महापुरुषांचा एक एक गुण फक्त आत्मसात करू, त्यांचं चरित्र आपण जेव्हा वाचू आणि त्यातील एक एक गुण आत्मसात करून त्याप्रमाणे जेव्हा वागण्याचा प्रयत्न करू, तेव्हा मला वाटतं कुठेतरी हे थोडंसं थांबेल. आणि प्रत्येक महिलेने आज आपण पाहतो की स्त्री भ्रूण हत्या होत असताना त्यामध्ये त्या मुलीच्या आईचा पण कुठेतरी थोडासा का होईना हातभार असतो. म्हणून मी सर्वांना सांगू इच्छिते की स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी सर्व महिलांनी, दुर्गाताईंनी सांगितलं, शिलाताईंनी, दुर्गा किंवा चंडिकेचं रूप घ्या आणि आपल्या बाळाला, आपल्या जे काही मुलीचा गर्भ आपल्या पोटात असेल त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करा. आणि मी एक विचारधारा मासिक अंकाची संपादिका आहे. मी सर्वांना इथे सांगू इच्छिते की जर कोणावर असा प्रसंग होत असेल घरामध्ये, किंवा कोणावर जर हुंडाबळी, छेडछाड किंवा असं काही होत असेल, तर मी माझ्यापर्यंत तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. मी नक्कीच तुमचं नाव कुठेही बाहेर हे करणार नाही, परंतु तुम्हाला न्याय देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि स्त्री आणि पुरुष हे दोघांनी एकमेकांकडे बघताना फक्त माणूस म्हणून बघा, कोणताही लिंगभेद म्हणून तुम्ही बघू नका, एवढंच मी आजच्या दिवशी सांगू इच्छिते. आता आपण म्हणतो कायद्याने स्त्री पुरुष समानता आहे, बरोबर आहे, 50% आरक्षण. आता आपली जिल्हा परिषद पंचायत समिती झाली बघा, बाकी म्हणजे ज्या काही राजकीय क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांनी महिलांना सपोर्ट केला, त्यांच्या जास्त सदस्य आले की नाही, जास्त सदस्य आल्या कारणाने आपल्याला आपल्या तालुक्याचा अभिमान आहे की ते आपल्याच अध्यक्ष झाल्या, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आपल्या मनीषा जाधव आणि सभापती आपल्या मेघाळ. मग त्यांना कोणीतरी सपोर्ट केला ना, कोणी केला, पुरुषांनी केला की नाही, पुरुषांनी केला म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले. आणि म्हणून आपल्याला आपल्या तालुक्याचा अभिमान आहे की आज आपल्या तालुक्याच्या महिला मेन पदावर कार्यरत आहे. आणि खरोखर आजच्या दिवस, आजच्या या वर्षाचा 8 मार्च खरोखरच आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि मी तर सांगू इच्छिते की अनेक महिलांवर अन्याय होतो, मग त्या महिलांसाठी आपण आधार दिला तरच खऱ्या अर्थाने आजचा दिवस आपण साजरा केला. नक्कीच. अबला नाही मी सबला हा विषय घेऊन आपण या ठिकाणी चर्चा करत होतो. चर्चेमध्ये बोलत असताना शिलाताईंनी आपली संस्कृती किती मान आणि या संस्कृतीच्या माध्यमातून समाजामध्ये कशा पद्धतीचा बदल होऊ शकतो हे सांगत असताना पुरुषांची मानसिकता आहे ती खऱ्या अर्थानं बदलाची आवश्यकता आहे अशा पद्धतीचा एक संदेश त्यांनी दिला. डॉक्टर काबाडी आपल्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की आपली जी पूर्वीची थाळी होती ही जगाने स्वीकारली आणि देशाने नाकारली अशा पद्धतीची परिस्थिती आज दिसत आहे. जगाने जे सोडलं जे कालबाह्य झाले किंवा याचा खऱ्या अर्थानं उपयोग नाही आणि दुर्दैवानं तेच मात्र आपण फॉरेनचं म्हणून त्याला कवटाळून बसलोय आणि त्याच्यामुळं हेल्दीचा विषय किंवा सक्षम सुदृढतेचा विषय निर्माण झालेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी चर्चेला आला. विद्याताईंनी सुद्धा हे सगळं सांगत असताना स्त्री भ्रूण हत्या हा किती महत्त्वाचा विषय याच्यावर भाष्य करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण विषय घेतो की एखाद्या कुठे काम करत असताना मात्र पुरुष प्रधान संस्कृती अडचण ठरते, मात्र स्त्री भ्रूण हत्या हा जो विषय आपण घेतला तर त्यावेळी असं म्हणावंसं वाटतं की स्त्रीची वैरी झाली की काय अशा पद्धतीचा सुद्धा मुद्दा निर्माण होतो की बऱ्याच वेळा तिच्या पुरुषांपेक्षा तिची सासू असते, ही सासूचा मात्र जास्त त्या ठिकाणी जोर असतो की ते जे बाळ स्त्री असेल, स्त्रीलिंग असेल तर ते काढलं पाहिजे वगैरे. हा एक मुद्दा या ठिकाणी चर्चेला आला.
समाजकारणामध्ये स्त्री पुढे आहे, तशाच पद्धतीनं राजकारणामध्ये सुद्धा स्त्री अत्यंत वेगानं पुढे जात आहे. मात्र त्यासाठी पुरुषांची मानसिकता बदलण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. जर पुरुषांनी तितक्याच ताकदीनं जो कुठला राजकीय पक्ष असेल त्या पक्षानं जर तशा पद्धतीची ताकद दिली तर त्या स्त्रिया सुद्धा चांगल्या पद्धतीनं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं नाव करू शकतात, आपलं नाव उज्ज्वल करू शकतात. हाच एकमेव या ठिकाणी उद्देश होता चर्चेचा. चर्चेतून अनेक मुद्दे आले, या मुद्द्यांवर आपण चर्चा केली. यातून एक लक्षात घेतलं की स्त्री तर चांगल्या पद्धतीनं वेगानं पुढे जात आहे, परंतु तिला जर आपण समर्थन दिलं, तिची बाजू उचलून धरली तर मात्र आपण समाजामध्ये चांगल्या पद्धतीने बदल करू शकतो. समाजात बदल झाला तर आपल्या गावात बदल होईल, आपल्या तालुक्यात होईल, जिल्ह्यात होईल, राज्यात होईल आणि राष्ट्रामध्ये सुद्धा बदल होईल. ज्या पद्धतीने आम्ही 21व्या शतकाकडे झेप घेण्याचा प्रयत्न करतो आणि जगाला सांगतो की आम्ही आता स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत, तर ही स्पर्धा जर खऱ्या अर्थाने जिंकायची असेल तर त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी महिलांना तितकीच ताकद देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि अशा पद्धतीने ज्या दिवशी होईल तोच खऱ्या अर्थानं तो जागतिक महिला दिवस असेल आणि तोच महिला सक्षमतेचा दिवस असेल. हा मुद्दा घेऊन या ठिकाणी आपण चर्चा केली. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, खूप चांगल्या पद्धतीनं दिलखुलास चर्चा केली, त्याबद्दल लोक यांच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो.